हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी की न व्हावी याबद्दल गेली अनेक वर्ष चर्चा सुरू आहे. हा आता एक वेगळाच गुंता तयार झालेला आहे. हद्दवाढ व्हावी असं म्हणणारा, हद्दवाढ कृती समिती अशी म्हणणारी, अशी एक बाजू तयार झालेली आहे. तर दुसरीकडे हद्दवाढ नको म्हणून हद्दवाढ विरोधी कृती समिती सुद्धा तयार झालेली आहे. कोल्हापूरमध्ये कुठलाही विषय, कुठलाही प्रश्न किंवा कोणताही इश्यू जेव्हा तयार होतो तेव्हा त्याच्याबद्दल प्रचंड चर्चा होते, जनमत ढवळून निघतं, अनेक आंदोलन होतात आणि मग त्याच्यानंतर बऱ्याचदा तो प्रश्न तसाच भिजत पडतो. हद्दवाढीचं सुद्धा तसंच झालंय का, तसंच होणार आहे का? इतक्या वर्षामध्ये महानगरपालिकेची 1 इंचानेही कधी हद्दवाढ झाली नाही. ज्या वेळेला कोल्हापूर नगरपालिका होती आणि नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं तेव्हापासून आत्तापर्यंत 67 पॉइंट काहीतरी वरती जी काही चौरस किलोमीटर हद्द आहे ती तशीच आहे. त्याच्यामध्ये कसलाही फरक झालेला नाहीये. दुसरीकडं लोकसंख्या वाढली, ज्या काही या शहरातील बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरचा ताण वाढला, सेवा सुविधांवरचा ताण वाढला. आता शहरी भाग कुठं संपतो, आणखीन ग्रामीण भाग कुठं सुरू होतो याची बाउंड्री सुद्धा खूप फिकट आणि खूपच धूसर बनलेली आहे. म्हणजे एक प्रकारे शहरी आणि ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा सारखाच बनलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हद्दवाढ झालीच पाहिजे असं म्हणणारा एक गट आता कार्यरत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील जनता शहरामध्ये यायला तयार नाहीये. नेमकं ग्रामीण भागातील जनतेला काय वाटतं? त्यांची भीती अनाठायी आहे की त्यांची भीती खरोखर योग्य आहे? आणि शहरामध्ये जे लोक आहेत ज्यांना वाटते की हद्दवाढ झालीच पाहिजे, ते हद्दवाढचं समर्थन कोणत्या मुद्द्यावर करतात? अशा अनेक विषयावरती आज आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि त्याचबरोबर माजी महापौर RK पवार साहेब, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, हे दोघंही हद्दवाढीचे समर्थक आहेत. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. तर हद्दवाढीला विरोध करण्यासाठी म्हणून सातत्याने जे काही आंदोलन होत आहेत त्याच्यामध्ये सहभागी असणारे आमदार सुजित मिणचेकर, नमस्कार, आणि शेतकरी संघटनेचे भगवान काटे. एकूण विषयाची तुम्हाला सगळ्यांना व्याप्ती माहिती आहे, मुद्दा माहिती आहे, उपमुद्दे माहिती आहे. या पार्श्वभूमीवरती आपण आता बोलणार आहोत की हद्दवाढ का झाली पाहिजे आणि हद्दवाढ का होता कामा नये या विषयावरती. क्षीरसागर साहेब, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. हद्दवाढ झाली पाहिजे असं सातत्यानं बोललं जाते. तुमची भूमिका ही तुमची आहे की तुमच्या पक्षाची आहे आणि हद्दवाढ का झाली पाहिजे? माझी भूमिका ही कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने हिताची आहे. जिल्ह्याच्या की शहराच्या? शहर आणि जिल्हा एकत्रित. आता जिल्ह्याचा विषय आलाच यामध्ये. या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं माझी भूमिका राहील. मला या ठिकाणी एवढं नमूद करायचं आहे की हद्दवाढ म्हणजे काय आहे हो, याविषयी उगाच सर्व समज गैरसमज पसरलेले आहेत. मुळामध्ये कोणत्याही शहरामध्ये नगराचा जर विकास व्हायचा असेल तर हद्दवाढ हा नैसर्गिक प्रोसेस आहे असं म्हणलं तर चुकी ठरणार नाही. नॅचरल प्रोसेस असं म्हणावं लागेल. कारण आज जर पाहिलं तर पुणे घ्या, सोलापूर घ्या, संभाजीनगर घ्या, नाशिक घ्या, ठाणे घ्या, ज्या ज्या शहरांचा विकास झालेला आहे त्या त्या शहरांचा विकास या हद्दवाढी नंतरच झालेला आहे. आज शहरामध्ये जर पाहिलं, कोल्हापूर शहरामध्ये आता जमीन शिल्लक नाही. या ठिकाणी घरं कशी बांधणार, ही फार वाईट परिस्थिती आहे. माझं आपल्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की हद्दवाढी नॅचरल प्रोसेस आहे, यामध्ये जास्त कुणी विरोध करू नये. पण आज काय झालेलं आहे, हद्दवाढच्या बाजूने आणि हद्दवाढच्या विरोधात असे 2 गट तयार झालेले आहेत. माझं एवढं म्हणणं आहे की शासनानं सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. उगीच कोणतरी जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं तुम्ही हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करा आणि शासनाला पाठवून द्यायचा आणि शासनानं तयार करायचा, पुन्हा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे मग आजूबाजूचे लोक विरोध करतायत. खऱ्या अर्थानं जर हद्दवाढीच्या बाबतीत सर्वांनी मिळून योग्य निर्णय घेतला तर मला नाही वाटत याला कोण विरोध करेल. आणि शहराची हद्दवाढ साहेब की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे, पण ते एकत्र यायलाच तयार नाही. त्याकडे आपण नंतर येऊया. RK पवार साहेब, मी तुम्हाला विचारतो, महानगरपालिकेमध्ये माजी महापौर म्हणून तुम्ही काम केलं आहे, राष्ट्रवादीचे सक्रिय नेते कार्यकर्ते आहात. अशा परिस्थितीमध्ये इतक्या वर्षामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ होऊ शकली नाही, ही नामुष्की नाहीये का? कोल्हापूर महानगरपालिका 1972ला ज्यावेळी झाली त्यावेळी 6 वर्षामध्ये प्रशासक म्हणून अनेक मंडळी त्यामध्ये अधिकारी येऊन गेले.
आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा जो प्रस्ताव ज्यावेळी त्या मंजूर झाला त्यावेळीची जुनी बॉडी जी होती त्याने कोल्हापूर शहराचं काहीतरी भौगोलिक विचार करून या शहराला काहीतरी चांगला दर्जा मिळावा अशा पद्धतीनं त्यावेळी तो ठराव करून 72 ते 78च्या कालावधीमध्ये त्यावेळी ही महानगरपालिका झाली. त्यावेळची लोकसंख्या त्यावेळचं शहर ह्या जुन्या गावठाण पद्धतीनंच होतं. त्याचा एक दर्जा वाढावा, शहर मोठं व्हावं या उद्देशानंच 78ला नवीन निवडणुका लोकप्रतिनिधी जे झाल्या. मी सुरुवातीचाच महानगरपालिकेचा त्यावेळी मी नगरसेवक होतो. माझ्या कारकिर्दीमध्ये बरेच वेळा त्या विषयावर ठराव पण आले. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये हे शहर वाढलं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, उत्पन्न वाढली पाहिजे. या वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्यावेळी हद्दवाढ व्हावी म्हणून मागणी केली. परंतु ज्याला राजकीय इच्छाशक्ती म्हणतो त्यावेळी अनेक जणांनी आम्हाला त्यावेळी विरोध केला. आम्ही ठराव करायचे, त्यांनी थांबवायचे, ठराव करायचे, थांबवायचे. अनेक लोक त्यावेळी त्यामध्ये नेते होते. मला वाटतं आरके पवार साहेब ती राजकीय इच्छाशक्ती नव्हती तर राजकीय सोय होती आणि राजकीय सोयीसाठी आजपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाहीये. मी तुमच्याकडे येणार आहे मिंचेकर साहेब की तुम्ही आता हद्दवाढीला विरोध करताय त्याच्यामध्ये सुद्धा ही राजकीय सोय हेच कारण आहे का? नाही, राजकीय सोय असं काही कारण नाही आहे त्याच्यामध्ये. कारण स्पष्ट माझं मत आहे, माझा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाला भौगोलिक दृष्ट्या निसर्गानेच तुम्हाला वेगळं केलेलं आहे. मध्ये पंचगंगा नदी प्रवाहित आहे आणि त्याच्या पलीकडे आमचा शिरोली आणि नागाव जो हद्दवाढीमध्ये समावेश केलेली जी गावं आहेत ती त्या बाजूला आहेत. त्यामुळे हा काय राजकीय सोय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये उतरलोय असं काही भाग नाही. तुमचं म्हणणं आहे की पंचगंगा नदी म्हणजे बॉर्डर धरावी. हा नाही, बॉर्डर झालेला आहे, सीमा धरून आमच्या 1992 पासून शिरोली नगरपालिका व्हावी यासाठी मंत्रालयामध्ये गेली 20-22 वर्ष तिकडं तो प्रस्ताव प्रलंबित आहे आणि गेल्या 6 वर्षापासून मी स्वतः त्या प्रस्तावाच्या मागे हात धुवून लागलेलो आहे. परंतु गेल्या सरकारमध्ये नैराश्य आलं. या सरकारमध्ये आम्ही त्याला पाठपुरावा करून पुढे ढकलतोय. आता परवाच माझी मीटिंग झाली नगरविकास खात्याच्या मंडळींच्या बरोबर. त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं की 45,000 जर तुमची लोकसंख्या असेल तर याला नगरपालिका करायला काहीच हरकत नाही. आणि त्यांना त्यावेळेला मी भौगोलिक दृष्ट्या हे शहरापासून कसं वेगळं आहे आणि इथं आज कोल्हापूर शहर आणि हे वेगळं कसं झालेलं आहे आणि शेती या बाजूला कशी मोठ्या प्रमाणात आहे याचंही स्पष्टीकरण मी नगरविकास खात्याला 2 मुद्द्यांबद्दल मला विचारायचं. एक तर पहिल्यांदा नदी हा जर तुम्ही बॉर्डर समजत असाल तर पुण्यामध्ये जावा, मुळा मुठा नदींवरती किती पूल आहेत बघा, नाशिकमध्ये जावा, औरंगाबादमध्ये जावा, अनेक ठिकाणी नदी ही आता शहराच्या मधून गेलेली आहे. त्यामुळे नदी हे तुम्ही त्याची नैसर्गिक बॉर्डर जे म्हणताय हे कितपत योग्य आहे हा पहिला भाग. आणि दुसरा भाग, शिरोलीला तुम्ही ग्रामपंचायतीपासून नगरपालिका करायला प्रयत्न करता 100%. पण मग या कोल्हापूर शहराची हद्दवाढ महानगरपालिकेची त्याच नैसर्गिक प्रक्रियेतून झाली पाहिजे हे का अमान्य करताय? त्याचं कारण असं आहे की आज जर आपण मी स्वतः कोल्हापूर शहरामध्ये राहतो आणि चर्चेतला तो मुद्दा असतोच. तो कोल्हापूर शहरामध्ये मी गेले अनेक वर्ष राहतो, जन्मापासून राहतो. परंतु जन्मापासून आम्ही पाहतोय की या कोल्हापूर शहरामध्ये सोयी सुविधा देण्याकरता महापालिका कशा पद्धतीनं कमी पडलेली आहे. त्याचं जिवंत जागतं उदाहरण आहे साहेब. आमचे शहराचे आमदार आहेत, 15 दिवस महिना गेला की एक आंदोलन महानगरपालिकेच्या विरुद्ध होतं. कशासाठी होतं तर इथं सोयी सुविधा महानगरपालिका चांगल्या पद्धतीनं पुरवू शकत नाही, पुरावा आहे. आपण तुम्ही आमदार आहात, जर लोकांना सोयी सुविधा मिळत नाही तर ते मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी नक्कीच. म्हणून आमचं काय, आम्ही काय म्हणतो, आमच्या भागातले ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते सध्या शिरोली भागातले आणि नागाव भागातले लोक जे आहेत हे आमच्या कामावरती आणि आम्ही ज्या सोयी सुविधा त्यांना पुरवतोय याच्यावरती समाधानी आहेत. आणि ते कोल्हापूरकडे जेव्हा पाहतात त्यावेळेला एखादी महिला रिक्षामध्ये प्रसूती होते हे पाहिल्यानंतर तिथल्या लोकांच्या काळजामध्ये धस्स होतं आणि त्या लोकांना असं ठरवलेलं आहे की बाबा आमच्याकडे चांगल्या सुविधा आहेत, रस्ते आमच्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने, कोल्हापूरपेक्षा आमच्याकडे तसं पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये आम्ही चांगले रस्ते करून घेतलेले आहेत. त्यामुळं तिथल्या भागातले लोक जे आहेत हे 100% इथे यायला नकार देतात. ठीक आहे काटे साहेब, तुमचा जो काही विरोध आहे त्याची कारणं काय आहेत? तुम्ही बऱ्यापैकी कारणं सांगितलेली आहेत. तुम्ही सुद्धा कोल्हापूर शहरामध्येच राहता, शहराचेच नागरिक आहात, तरी सुद्धा शेतकरी संघटना म्हणून तुमचा विरोध आहे की ग्रामीण भागातील लोकांच्या भावना ओळखून घेऊन तुम्ही विरोध करताय? आणि जर ग्रामीण भागातील लोकांच्या भावना असतील त्याच्याकडे आपण नंतर वळणार आहोत, तर त्या भावना वर्षानुवर्ष तशाच ठेवायच्या याच्यामध्ये राजकारण होते का त्याकडे आपण जाणार आहोत. मुळात भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आज आपण जर बघितलं जी गावं धरलेली आहे, जे प्रस्तावित 17 गावं धरली, बरीच गावं ही कृषीप्रधान आहेत,
तिथं नदीचं पाणी येणारी गाव आहे, तिथं चांगल्या प्रकारची पिकं येणारी गाव आहे. ह्यामुळं ह्या कृषीप्रधान देशातले शेती कमाई करायची का काय, काही ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, त्या संदर्भात त्यांनी विचार करावा. मी काही नाव घेऊन चांगला नाही त्या संदर्भात, पण तिथे घेणं गरजेचं आहे. मग पिकावर आणून तुम्ही घ्यायची गरजच काय. त्यावर दुसरा मुद्दा त्यामध्ये असा आहे, एकीकडे गांधीजी म्हणतात खेड्याकडे चला, आणि दुसरीकडे अवस्था अशी आहे, आज जर काय शासनाची धोरणं बघितली तर आज ग्रामपंचायतीला इतके अधिकार दिलेले आहेत, इतके फंड्स आता येणार आहेत साहेब, की प्रचंड फंड येणार आहेत. जिल्हा परिषदचे फंड कमी करून त्यांनी ग्रामपंचायतीला दिलेले आहेत. आणि आता मिंचेकर साहेब म्हटलं त्याप्रमाणे आमचा ग्रामीण भागाची तर जास्त आहे. एक लक्षात आली, ग्रामीण भागात साहेब एक मिनिट थांबवतो. मला आता एक सहज असं वाटलं की ग्रामपंचायतीकडे येणारे जे काही फंड आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. हाच तर कैचा मुद्दा नाही ना, म्हणून मग महानगरपालिकेमध्ये यायचं नाही, जे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवायची, तिथले जे काही फंड्स येतात त्याच्यावरती आपला कब्जा ठेवायचा, आणि तो कब्जा जाईल, ते नियंत्रण जाईल, म्हणून मग महानगरपालिकेत म्हणजे आपलं आपलं माझं माझी जी काय ती जहागिरी मी सांभाळणार. मुळात आम्ही मंडळी जी असो राजकारण करत असलो तरी फार राजकारणामध्ये नाही आहे. थोडंसं संघटनेकडे ओढा आणि शेतकरी प्रश्नावर ओढा जास्त होतो. संघटना राजकारणात नाहीये असं विधान केलंय काटे साहेबांनी. ठीक आहे, फार नाही असं म्हणलं नाही, हा फार नाही. मूळ मुद्दा कळीचा मुद्दा आमचा आहे, शेतकरी शेतीला शेतीमाल मालाला भाव मिळावा हा मुद्दा आमचा असतो. दुसरा मुद्दा त्यामध्ये आपण मला थांबवलं, ह्यामध्ये महापालिके विश्वासार्हता काय आहे. इतक्या वर्ष झाल्यानंतर दररोज एखादं कात्रण काढल्यानंतर पेपर वाजल्यावर दुसरं काय येते, आज ह्याचा ठराव वगळला, त्याचा वगळायचा, त्याचा ठराव चौकडीच्या चौकडी भरून येतात. आता आरके साहेब तुमच्या तिकडचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर सभागृहामध्ये काय निर्णय होणार मी काय समजा, मी साहेब आपण बागुल बुवा करतोय का. नाही मी सांगतो, जेव्हा समजा हद्दवाढ झाली आणि हद्दवाढ झाल्यानंतर माझं साहेब ऐका 2 मिनिट फक्त, जे काही नगरसेवक त्यावेळेचे निवडून येतील हद्दवाढ झाल्यानंतर, जर तरचे विषय आहेत, पण हे मुद्दाम आपण समजून सांगा लोकांना. काय होतंय, आपल्या चर्चेतून सुद्धा आणखीन गैरसमज वाढू नयेत याची आपण काळजी घेऊया. मी साहेब एक लक्षात घ्या, यामध्ये मुळात विश्वासार्हता नाही एवढ्यासाठी म्हणलं तुम्हाला, महानगरपालिकेच्या कामकाजावर विश्वासार्हता नाही. यामध्ये एक आहे, काही जरी म्हटलं आज कोर्टाचा निकाल सुद्धा परवा आरके साहेबांनी यांनी याची दखल केली, त्यामध्ये सुद्धा ह्यामध्ये सर्वोच्च जे आहे ते ग्रामपंचायत किंवा गाव लेवलची ग्रामसभा ती सर्वोच्च आहे. हे सगळं असताना त्यांना आज आपण बघितलं तर ह्या आत्ता यांचं प्रोसिजर चालू आहे, सगळं जे प्रस्ताव चालू आहे प्रोसिजर, ह्यामध्ये त्या 18 गावाला 17 गावांना आपण कधी त्यांच्याशी चर्चा कधी केली काय. पण तुम्ही करता याने एखाद्याने याचिका दाखल करायची, मग ते पुढे तिथं चालू राहील, फॉलोअप करायचा. ज्या लोकांना तुम्ही महापालिकेत घेणार आहे त्या लोकांची तुम्ही चर्चा केली काय, त्या संदर्भात काय केलंय का. गेली काही वर्ष सातत्यानं जेव्हा हद्दवाढीचा विषय येतो त्यावेळेला हाच मुद्दा येतो की ज्या लोकांना तुम्ही म्हणताय कोल्हापूर शहराच्या हद्दीत या, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. गेल्या काही वर्षांमध्ये बहुतेक सर्वच नेत्यांनी असं म्हटलेलं आहे, किंवा आत्ताही गेल्या 8-10-15 दिवसामध्ये आपण जर कोणतेही वर्तमानपत्र काढलं तर त्यामध्ये दिसेल की समन्वयानं सर्वांना विश्वासात घेऊन हद्दवाढ होणं गरजेचं. आता हा विश्वास कसा कुणी द्यायचा याच्याबद्दल मला बोलायचंय, कारण नेमकं आपण एका वाक्यावरती येतो आणि थांबतो, पण हा विश्वास कुणी कोणाला द्यायचा आहे. मुळात नेत्यांचा आपापल्यावरती विश्वास आहे का, नेत्यांचा आपापसामध्ये सुसंवाद आहे का, असे अनेक काही प्रश्न आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. O2 लाईफ, आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प. पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषण मुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. निरोगी आयुष्याचा मूलमंत्र. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आरोग्य आधार. ताणतणाव मुक्त जीवनाची गुरुकिल्ली. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर मिळेल तज्ञ डॉक्टरांकडून. आधुनिक उपचार पद्धती, प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून चला करूया निरोगी समाज निर्मिती. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आरोग्य आधार. दर शुक्रवारी रात्री 8 वाजता. पुनःप्रसारण
शनिवारी सकाळी 8 वाजता आणि रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त चॅनल बी वर. O2 लाईफ आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषण मुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ गरज आहे, बागुलबुवा आहे की गरज नाहीये या विषयावरती आता जे म्हणत होते त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की दर वेळेला, कारण या विषयावरती यापूर्वी आमदार चंद्रदीप नरके येऊन गेलेले आहेत, राजू लाटकर येऊन गेले आहेत. राजू लाटकर असं पण म्हटलेले होते की आता जर हद्दवाढ नकोय ना तर मग कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करा आणि नगरपालिका तयार करा. प्रत्येकानं आपापली जी काय असतील ती अशी छोटी आपली स्वतःची सत्ता असलेली सत्ता केंद्र तयार करावी. पण आता जर आपण दरवेळी म्हणत असू की लोकांना विश्वासात घ्या तर विश्वासात कुणी कुणाला घ्यायचंय? तुम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी आहात, हे पहिला तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी कधी या विषयावरती, कारण एकतर त्याच्यामध्ये राजकीय पक्षांची भूमिका कुणाचीच नाहीये. शिवसेनेचे 2 आमदार 2 वेगळी भूमिका मांडतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम केलेले आर.के. पवार महापौरपद भूषवलेले, इतक्या वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असूनही महापालिकेची हद्दवाढ होऊ शकली नाही, ही नामुष्कीजनक बाब आहे, हे आपण मान्य केलंच पाहिजे. म्हणजे आता याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की राजकीय पक्षांची भूमिका बाजूला, आता नेते मंडळींनी आधी पहिल्यांदा एकमेकाला विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्ही ही विश्वासाची प्रक्रिया का नाही सुरू करत? नाही, मला काय वाटतंय की या जिल्ह्याचे पालक म्हणून माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि त्यांचं शासनाकडे वजन देखील आज आहे. चांगल्या पद्धतीने ती ही गोष्ट सोडवू शकतात. सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे, सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि जनतेला, ग्रामीण भागात सर्व लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी विश्वासात घेणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत सदस्य असतील, त्या ठिकाणी सरपंच असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील आणि लोकांना, या सर्वांना एकत्रित घेऊन मला वाटतं की दादानी जर मनावर घेतलं की सगळ्यांना विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडवावा तर आपण जसं म्हणताय की हा बागुलबुवा आहे, हा बागुलबुवा त्या ठिकाणी फुटेल असं मला वाटतं. हा हद्दवाढीचा प्रश्न सुटेल. नाही, काय आहे महत्वाचा मुद्दा की ग्रामीण भागातल्या लोकांना जी भीती आहे, पवार साहेब विशेषतः तुम्ही महापालिकेचं प्रतिनिधित्व केलं म्हणून तुम्हाला म्हणतो, नाही एकच मिनिट, की लोकांना जे म्हणताय की महानगरपालिका आम्हाला मूलभूत सुविधा देऊ शकणार नाही. मी त्या बाबतीत आपल्याला सांगू इच्छितो की मगाशी मिंचेकर साहेबांनी माझ्या बाबतीत बोलले की आमदार क्षीरसागरांना शहरात राहून महापालिकेच्या विरोधात आंदोलन करायला लागते. मी मान्य करतो. एक लक्षात घ्या, कुठल्याही शहरामध्ये डेव्हलपमेंट सुरू असताना काही समस्या असतील, एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रशासनाचं डोळं उघडायचं काम मी करतो. याचा अर्थ आमची महापालिका सक्षमच नाही, काहीच करत नाही असा होत नाही, याचा बिलकुल अर्थ असा होत नाही. आणि नंबर 2, मगाशी माननीय काटे साहेब जे म्हटले की आमचा म्हणजे रोज काहीतरी कातरणे येतात, आमचा विश्वास वगैरे नाही, महापालिकेवर विश्वास नाही, हे आता जर ज्यावेळी हद्दवाढ ज्यावेळी होईल त्यावेळी त्या हद्दीतली लोक निवडून येणार ना महापालिकेवर, प्रशासनावर कंट्रोल ठेवायला येणार, विविध ठराव कार्य असेल त्यांना विरोध करतील, त्यांच्या बाजूने जातील. म्हणजे याचा समान अधिकार तिथल्या नागरिकांना किंवा निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना असेल ना. त्यामुळे असं काही म्हणण्यात अर्थ नाही की तिथल्या लोकांच्यावर अन्याय होईल. मी आणखीन एकदा सांगतो की हद्दवाढ ही नगराच्या विकासाच्या दृष्टीनं नॅचरल प्रोसेस आहे आणि सर्वांना विश्वासात जर घेऊन जर केली तर निश्चितपणे सर्व लोकप्रतिनिधी आणि जनता ही ती स्वीकारायला तयार होईल. माझा एक प्रश्न आहे आर.के. पवार साहेब, एक प्रश्न माझा आहे. आमदार साहेबांनी आता सांगितलं की हद्दवाढ होऊन आपली डेव्हलपमेंट करायची. मी अशी शहरं दाखवतो तुम्हाला की ज्यांची हद्दवाढ झालेली नाही परंतु डेव्हलपमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. पण त्याच्या बाजूने अशी पण आहे की ज्यांची हद्दवाढ झालेली आहे आणि भरपूर त्याच्यापेक्षा जास्ती वेगाने प्रगती झालेली आहे. आणि याचं कारण असं आहे की जेव्हा हद्दवाढ होईल त्यावेळी ऑटोमॅटिकली लोकसंख्या जी आहे ती वाढेल,
लोकसंख्येचे निकष बदलले की केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या काही मोठ्या योजना आहेत साहेब त्याच्यातून मी जास्तीचा अडवतो निधी आपल्याला मिळतो. अडवतो. केंद्राचा जो निकष आहे तो निकष 10 लाख लोकसंख्येचा बरोबर आहे. तो JNNUM साठी माझं ऐकून घ्या. होता. तो जवाहरलाल नेहरू योजनेसाठी होता. ती आता योजना बंद झालेली आहे. आता 7.5 लाखापर्यंतच्या लोकसंख्येवरती सुद्धा काही नव्या योजना येऊ घातलेल्या. बरोबर. त्यामुळे जर आपण हद्दवाढ केली आणि जर त्याच्यातून लोकसंख्येची वाढ झाली आणि त्याच्यातून आपण जर त्या निकषांमध्ये बसायला लागलो त्या योजनांच्या, तर नक्कीच फंड चांगले हजारो कोटी रुपये मिळतील. आणि मला तुमच्या मताची ग्रामीण भागातल्या लोकांच्या मताशी मी पण सहमत आहे की जोपर्यंत आम्हाला याच्याबद्दलचा विश्वास वाटत नाही, खात्री वाटत नाही, तोपर्यंत ते महानगरपालिकेत येणार नाही. आमचं म्हणणं तेच आहे. पण म्हणून मी म्हणतो की याच्यामध्ये सुसंवाद आता राखला पाहिजे. 1 इंच सुद्धा जागा वाढली नाही. काय आले हे आधी कोंबडी की आधी अंडा अशातला प्रकार झाला. नाही आता आपण तुम्ही आमदार आहे, मागाची यांनी सांगितलं की कुठलाही डेव्हलपमेंट झालेलं नाही. तुम्ही जरा कोल्हापूर शहराच्या भोवतीनं जरा फिरून या. आता मला या ठिकाणी सांगायचं, नदीच्या बाजूला या ठिकाणी डेव्हलप झालेलं नाही. तुम्ही इकडे जर गेला शिवाजी फुलाच्या बाजूनं, 15-20 फुटावर भराव टाकून सगळ्यांनी व्यवसाय सुरू केले, उद्योग वाढलेत. जागा या काय महापालिकेने काढून घेतलेल्या नाही. अजून महापालिकेमध्ये यायच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी व्यवसाय चांगले चालू केले. कशाला काटे साहेब ज्या भागात राहतात तो भाग महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि तरी तिथं तुम्ही शेती करता. म्हणजे जाधववाडी परिसरामध्ये तुमची जी काही शेती आहे ही महानगरपालिका हद्दीत पण येते आहे. माझी सुद्धा तुम्हाला सांगतो त्यात माझी काही जमीन यापूर्वी गेलेली आहे. मी सुद्धा त्यामध्ये मला गेली तुमची मी माझी म्हणजे आमच्या जाधववाडी परिसरातली डेव्हलपमेंटला काही जमिनी गेलेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या. लक्षात घ्या एक माझा हे लक्षात हे बघा, काही डेव्हलपमेंटला जमिनी गेल्या, काही राहिल्या केल्या की महानगरपालिकेने ॲक्विजिशन मध्ये गेल्या यापूर्वी गेल्या. हे बघा आपल्या जे जमिनी गेल्या आता ज्या काही कॉलन्या झाल्या 1990 ते 95 शहराचा दुसरा विकास आराखडा झाला. त्यामुळे सदस्य आहे शामराव शिंदे, माजी महापौर, माजी म्हणजे कैलास जोशी शामराव शिंदे त्या समितीचे अध्यक्ष होते. भिकसेट पाटील, मी सगळे होतो. कोल्हापूर शहराच्या रचनेमध्ये तुम्ही महाजन म्हणाला शेती जातात, आमच्या शेती जातात. या बावड्या कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी या परिसरामध्ये आज जरा तुम्ही पलीकडे जावा, सगळं शहर तिथं डेव्हलप व्हायला बघा. 2 मिनिटं त्यानंतर लोकप्रतिनिधी यायला लागल्यात. महानगरपालिका काहीतरी करतंय आणि काहीतरी चुकीचं करायला लागलंय, अशा पद्धतीचं जे विधान व्हायला लागले त्याच्यामुळे ग्रामीणवर त्याचा परिणाम व्हायला. मला तेच म्हणायचं आहे पवार साहेब की जी लोकांच्या मनात भीती आहे की आम्ही महापालिका हद्दीत गेल्यानंतर आमच्या जागांवरती आरक्षण टाकलं जाईल, आमच्या जमिनी लाटल्या जातील. परवाच मिळचेकर साहेब म्हटले जसं की आमची शेत जमीन राहणार नाही आणि शेती हे तिथलं जर मूलभूत उत्पन्नाचं साधन असेल तर त्यांच्या उत्पन्नावरच गदा येईल. ही जी काही भीती आहे ही भीती अनाठही म्हणता येईल, कारण महानगरपालिकेचा कारभार सर्व काही आलबेल आहे असं तुम्ही सांगू शकताय का? अगदी मी एक मिनिट याच्यामध्ये अडवतो. आज जर आपण बघितलं तर कोल्हापूर शहराच्या विस्तारीकरणाबरोबर ग्रामीण भाग जो आमचा आहे या ग्रामीण भागामध्ये आज जवळजवळ 90% इंडस्ट्री ही ग्रामीण भागामध्ये आहे. कागल हातकणंगले MIDC आहे, माझ्याकडे शिरोली MIDC आहे. 60% इंडस्ट्रीचा भाग हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा तुमची कोल्हापूर महानगरपालिकेची डेव्हलपमेंट जी आहे अशा पद्धतीने इकडं डेव्हलपमेंट झालेलं नाही. आमच्याकडे चांगल्या प्रमाणात आम्ही डेव्हलपमेंट इंडस्ट्रीच्या माध्यमातून सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे. आता राहिले शिरोलीचा भाग. शिरोलीच्या भागामध्ये इंडस्ट्री आमची मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याचबरोबर तिथली 70% जनता, 70 ते 80% जनता आजही शेतीवरती अवलंबून असणारी जनता आहे. आणि ती शेती जी आहे ही मोठ्या प्रमाणात नदीकाठापासून शिरोली गावापर्यंत 3.5 किलोमीटरचा पट्टा जो आहे हा पूर्णपणे शेतीचा आहे. आणि असं वाटतंय का की हद्दवाढ झाल्यानंतर ती शेत जमीन जी आहे ती काढून घेतली जाईल अशी भीती आहे? नाही, मी असं म्हणत नाही. मग काय अडचण काय? समजा उद्या हद्दवाढ झाल्यानंतर सुद्धा जसं आता फुलेवाडी परिसरामध्ये अनेक लोक शेती करतात अजून. साहेब आमचं म्हणणं एवढंच आहे की जयसिंगपूर सारखं आता छोटं नगर आहे, त्या छोट्या नगरामध्ये 4 कोटीचा शिल्कीचा हे मांडला जातो, बजेट अर्थसंकल्प मांडला जातो. बारामती सारखं शहर आहे, त्या शहराची हद्दवाढ झालेली नाही पण शहर डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. अकलूज सारखं शहर आहे, ग्रामपंचायत आहे पण अतिशय चांगली डेव्हलपमेंट आहे. बारामतीचं उदाहरण देत आहे. तो विचारायचंय की तुम्हाला अशी भीती आहे का की महानगरपालिका हद्दीत आल्यानंतर कराचा बोजा वाढेल? नक्कीच बरोबर, कराचा बोजा वाढेल. मग ग्रामीण भागातील जनतेला नेमकं काय वाटते समजून घेऊया तर विश्वास देण्याची प्रक्रिया मी सुद्धा तुम्हाला सांगतो. आम्ही ग्रामीण भागात माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही दोन्ही उत्तर अशी द्या. आज आमच्याकडे तुम्ही आता
मिंचेकर साहेबांनी उदाहरण दिलं शिरोलीचं. आज आम्ही तुम्हाला ही जी वाशी वगैरे भाग तुम्ही धरलाय, सर्वसामान्य माणसं आहेत, धनगर समाजाची आहेत किंवा पशुधन एवढं मोठं आहे, डेऱ्या काढलेल्या आहेत प्रचंड. आम्ही त्यामध्ये कर्ज काढून डेऱ्या वगैरे काढलेल्या आहेत, पाण्या स्कीम आम्ही आणलेल्या आहेत, प्रचंड कर्ज आमचे आहेत, पिटलेले नाहीत. आज समजा तुमच्याकडे आल्यानंतर जर ती शेवटीची जबाबदारी कोण उद्या तेच म्हणलं, प्रश्न आहे, हा प्रश्न जो आहे त्याचं काय करणार काटे साहेब किंवा राधा चव्हाण मला सांगायचंय की या आपल्या आजच्या एपिसोड मधनं माझा हाच एक प्रयत्न असणार आहे की वर्षानुवर्ष आपण असे वाद घालत आलेलो आहे, पण वाद बाजूला ठेवून नेमक्या कुणाच्या काय अडचणी आहेत या समजावून घेऊन विश्वासात घेणं म्हणजे काय, तर त्यांच्या खऱ्या अडचणी काय आहेत त्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी काय करू शकतो याचा विश्वास निर्माण करणं म्हणजे सुसंवाद होऊ शकतो. तर तसा प्रयत्न आपण खरं केला पाहिजे. नाहीतर अदरवाईज काय होणार आहे की तुम्ही राहता शहरातच, शहराच्या सगळ्या सुविधा घेता, KMT वापरता, इथले दवाखाने वापरता, पण तरी सुद्धा तुम्ही महानगरपालिका हद्दीत काय येत नाही हा प्रश्न यांना. तुमचा प्रश्न काय असणार की मुळात आहे त्या शहराला महानगरपालिका सुविधा देऊ शकत नाहीये, तर मग तुम्ही नव्यानं का अजून समाविष्ट हा तुमचा नाही. हे दोन्ही प्रश्न गेले कित्येक वर्ष असेच विचारले जात आहेत. आपण आता त्याच्या सोल्युशन कडे बोलूया. ग्रामीण भागातील जनता म्हणजे आपली काही सावत्र भावंड नाही, ते आपलीच लोक आहेत, आता ग्रामीण आणि शहरी आपल्या नेहमीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी काय आहेत या समजून घेण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न करणार आहात का? मी आताच बुधवारी या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी निवेदन दिलं, कारण गेल्या 15 दिवसात जे काही हद्दवाढीला विरोध, हद्दवाढीची बाजू, ह्या सगळ्या घटनांमुळे मी देखील व्यथित झालोय. तुम्हाला सांगायचं, जर काय एखादी चांगली प्रोसेस होत असेल आणि गैरसमजातून जर काय हे सगळे गैरसमज वाढत जात असतील तर मग ह्यामध्ये पुन्हा खोप असेल. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी त्या ठिकाणी निवेदन दिलं की आपण यासाठी एक समिती स्थापन करावी. आपण आज शासनानं ठरवलेला हद्दवाढ करायची आहे, जबरदस्तीने केल्यासारखं व्हायला नको. आपण त्यामध्ये समिती स्थापन करावी. माननीय मुख्यमंत्री सांगितले जनसुनावणी घेणार, आणि ज्या काही समस्या असतील, ज्या काही सूचना असतील, ह्या सगळ्या मान्य करू, त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते दूर करू आणि मग हद्दवाढ करू. आणि मग मी आपल्याला सांगतो की निश्चितपणे हद्दवाढ व्हायला वेळ लागणार नाही. आता दुसरा शेवटचा मुद्दा होता, सगळ्यांना विश्वासात घेऊ, सगळ्यांशी चर्चा करू, त्यांच्या शंकांचं निरसन करू आणि मग हद्दवाढ करू. हा, मग त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि हेच सांगितलं की हद्दवाढ करू. इथपर्यंत तुम्ही येताय का? त्यांनी हे हद्दवाढ करू म्हटलेलं. आम्ही म्हणतोय की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन बसून आमच्या काय समस्या आहेत, आम्ही काय यायला नाही म्हणतोय हे तुम्ही ऐकून घ्या. आम्ही यायला पाहिजे असं म्हणत नाही, पण तुम्ही किमान त्याच्यात डायलॉग झाला पाहिजे. विश्वास झाला. मूळ मुद्दा तोच आहे काटे साहेब की जेव्हा तुमच्या शंकांचं निरसन होईल, ग्रामीण भागातल्या लोकांना पण वाटेल की अरे महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यामुळे हे फायदे मिळणार आहेत. जसे त्याचे काही तोटे असतील, कसं आहे नाण्याला दोन बाजू असतात, प्रत्येकाला फक्त फायदेच पाहिजेत असं म्हटलं तर काहीच होणार नाही. त्याला काही शिस्त पण लावली पाहिजे आणि शिस्त लावत असताना अनेकदा लोकांचा विरोध होत असतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, 500 रुपये दंड परवा न्यायालयानं केला. आता थोडं लोकांना लक्षात द्यायला लागेल की अरे असा दंड होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना दंड झाला ते नाराज झाले असतील, पण शेवटी आज जर आपल्याला स्वच्छता पाहिजे असेल तर काही ना काहीतरी दंड लावलाच पाहिजे तो अस्वच्छता करणाऱ्यांवरती. तसंच जर आज ग्रामीण भागाला चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्यायची असेल, म्हणजे ड्रेनेज असेल, अनियंत्रित जी वाढ होत चाललेली आहे, रस्ते कुणीही कसेही बांधतायत, इमारतीला काही कुठल्या प्लॅनिंग नाही आहे, याला जर कुठेतरी थोडंसं एक डिसिप्लिन शिस्त लावायची असेल तर महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यामुळे त्याचे जर फायदे मिळणार असतील हे लोकांना तुम्ही पटवून देण्यासाठी तुम्ही पण सकारात्मकरित्या त्याकडे बघताय का? महापालिका म्हटली कसं झालंय, महापालिका म्हटलं की भीक नको म्हणून कुत्रावर, बरोबर, तुम्हाला भीक नको कुत्रावर अशी भूमिका इमेज आहे. ह्याचं कारण ह्यामध्ये काय झालं जे काय आता तुम्हाला मी सांगतो. आज आपण जर बघितलं फुलेवाडीकडे जी वाढ झाली ती त्या भागातले लोक आले, ग्रामीण भागात ते टच आहे. त्याचा एखादा भाऊ कोल्हापुरात येऊन राहतो, बंगला एखादा बांधतो महापालिकेच्या हद्दीत किंवा शेजारच्या भागात. राधानगरी भागातले आमच्या सानेगुर्जीला राहिले, कळब्याकडनं आले ते साळुंके नगरला राहिले. हे लक्षात आलं त्या भागाचा त्या नागरिकांचा जो टच आहे तो गावाशी आहे, म्हणजे ग्रामीण भागाशी आपल्या मूळ गावाशी आहे आणि कोल्हापूरशी आहे. तिथली जी काही जर फरक जर बघितला तर त्या लोकांना मी मगाशी म्हटलं असं वाटतं भीक नको कुत्रावर अशी परिस्थिती आहे. पण साहेब महापालिकेला बदनाम केलं, बदनाम तुम्ही बदनाम करता म्हणताना मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. ज्या शास्त्रीनगरमध्ये मी राहत होतो जिथून जिथं माझा जन्म झाला त्या ठिकाणी ज्या वेळेला मी आमदार झालो त्यानंतर मी 6 वर्ष पाठपुरावा करत होतो.
त्या भागातला KMT रोज त्या रस्त्याने जात असताना जवळजवळ 5 वर्ष तिथला रस्ता होऊ शकलेला नव्हता. मग आज मला सांगा, माझ्यासारखा लोकप्रतिनिधी जिथं राहतो त्या भागातली जर रस्ता महानगरपालिका करू शकत नसेल तर मग आम्हाला कसा विश्वास वाटेल की इथं आरके पवार साहेब एक मिनिट प्लीज. या बाबतीत विषय असा आहे की कुठल्याही शहराचा विकास करायचा असले तर निधी पाहिजे. आमचं हेच म्हणणं आहे की या ठिकाणी राहायचं, सगळे माझे उद्योग बाहेर आहेत, माझ्या इंडस्ट्री बाहेर आहेत, माझी इंडस्ट्री तेवढी हद्दवाढीच्या बाहेर ठेवा म्हणायचं, किंवा जो कर रूपानं विकासाला पैसा मिळणार आहे तो आम्ही द्यायला तयार नाही आणि शहराचा विकास व्हायला पाहिजे असं म्हणणं. आपल्या विकासाला निधी नाही, हा निधी सगळ्यांनी येण्यासाठी हा आपण प्रयत्न केला पाहिजे, तर विकास होईल ना. तो निधी आणल्यानंतर आमच्यासाठी किती वापरू ही शंका हा मुद्दा आहे की महानगरपालिकेची जी काही प्रतिमा तयार झालेली आहे, इमेज जी झालेली आहे त्याच्याबद्दल भीती आहे. म्हणजे महानगरपालिकेमध्ये ढपला पडतो, महानगरपालिकेमध्ये आरक्षण टाकली जातात, ही जी काही एक आता आजवरची लोकांच्या मनातली भीती आहे ती आणखीन गडद झालेली आहे आणि म्हणून ते लोक येत नाही. आणि आता या सगळ्यात माझा वेळ संपत चाललाय, पण मला असं वाटतं मला एक कोल्हापुरात रोज तुमच्या ग्रामीणमध्ये 3-4-4.5 लाख लोक रोज येऊन जाऊन करतात. बरोबर. जसं आपल्याला या ठिकाणी शहराची भीती वाढायला टॅक्स वाढतील काय तर महानगरपालिका त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आम्हाला लोकांना हद्दीच्या आत आल्यानंतर घेतील. आम्ही सुद्धा महापालिकेच्या वतीनं सांगत नाही, पण एक मी कृती समिती म्हणून सांगतो 3 वर्ष कुठलाही टॅक्स बसवायचा नाही हा आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने 20% वाढून 5 वर्ष त्यांना सवलती द्यायच्या. ज्या सवलती तुम्हाला पाहिजे त्यांचं तुमचा आज ना उद्या तिथला लोकप्रतिनिधी येणार. मगाशी आपण सांगितलं की जिथं राहताय तिथं आता या ठिकाणी आमदार मिंचेकर साहेब इथं शास्त्रीनगरमध्ये राहतात. का रस्ता झाला नाही हो? कारण सेकंड ड्रेनेज जो नवीन एक्सपान्शन झाला त्या ठिकाणी सर्व त्या भागामध्ये तो ड्रेनेजची कामं चालली. 5 वर्ष एका ठिकाणी 5 वर्ष काम चालतं. त्या बाबतीत मी मान्य करतो, महापालिका प्रशासन साहेब सांगतो मी तुम्हाला, ही जी त्यांची ग्रामीण भागातील लोकांची महापालिका प्रशासनावर आपला वचक पाहिजे आणि माननीय पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन. किती वर्ष मांडायचं मला सांगा. मी ज्या आता जवळ 45 वर्षामध्ये कोल्हापूर शहराचा आम्ही महापालिकामध्ये होतो त्यावेळी 5व्या नंबरला होतो. 1 नंबर मुंबई, 2 नंबर पुणे, 3 नंबर नागपूर, 4 नंबर सोलापूर, 5 नंबर आम्ही होतो कोल्हापूर. महापालिकेच्या या करत असताना सुद्धा जुन्या लोकांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही दर्जा वाढवायला, शहर वाढवायला, मोठं करायला निधी उपलब्ध होत नाही की सगळं सांगितलं. आज 12व्या नंबरला शहर गेलंय. म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही महानगरपालिकेचा कारभार ढिसळ आहे. निधी ना ऐका, निधी का नाही तर शहरामध्ये जो निधी आणायला पाहिजे त्या लोकसंख्येवर आम्हाला निधी मिळायला तयार नाही. आज मला सांगा आम्ही 10 लाखाचा शहरामध्ये हातवाढ नाही, 7.5 लाख आता झालेला आहे. प्रयत्न करायला लागलोय. तुम्ही ग्रामीण भागाला घ्यायला तयार नाही. अरे मग सगळ्या सुविधा इथं सगळे जिल्ह्याचे सेंटर ऑफिस कोल्हापूरला रोज तुम्ही येताय, रोज इथनं प्रवास करताय, राहताय इथं. मी याच्यापूर्वी सुद्धा सांगितलं खासदार आमदारांना शहरामध्ये राहताय, तुम्हाला ते निधी देता येत नाही. मुद्दा तोच आहे पवार साहेब. मला आजच्या चर्चेतनं सगळ्यात महत्वाचं जो तुम्हाला चौघांना विचारायचं आहे की तुम्ही नेते मंडळी म्हणून तुमच्यात तरी खरोखर विश्वास आहे का हो? तुमच्यात तरी हद्दवाढीबद्दल एकमत आहे का हो? का अजूनही आपण आपली राजकीय सोय आणि मी माझ्या मतदारांना दुखावणार नाही म्हणून आपण या प्रश्नाकडे बघणार आहोत, याचा जरा प्रामाणिकपणे अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. विश्वासात घेतलं पाहिजे प्रश्न सोडवण्यासाठी. ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घ्या. किती वर्षी वाक्य ऐकायची आपण, कृती काय करतोय आपण त्यासाठी? विश्वासात घेण्यासाठी आपण खरोखर यांचे प्रश्न काय ते समजावून घेतले पाहिजेत. महानगरपालिकेचा कारभार सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे, हे शिवसेनेचे, हे शेतकरी संघटनेचे, हे शिवसेनेचे, कोणी भाजपचा, कोणी काँग्रेसचा, याच्या सत्तेच्या 60 मारीमध्ये आपण आपलं शहर मागं घेऊन चाललोय का? 4 नंबरवरून 12 नंबरवरती आपण काय गेलो? निधी मिळत नाही, मिळालेल्या निधीचा खरोखर विनियोग होतो का? त्या निधीतनं किती ढपला कोण पाडतं का? ह्या ज्या लोकांच्या मधल्या शंका आहेत, या शंका आपण दूर करणार आहोत की नाही? आणि याची नैतिक जबाबदारी ही नेते मंडळींची, तुमची सगळ्यांची आहे. तुम्ही त्यातनं पळवाट काढू शकत नाही. आपण चर्चा ही अजून पुढं असे 10 एपिसोड होतील, पण मुद्दा हाच आहे की आपण जे म्हणतोय ह्याला पुढाकार कोण घ्यायचा? आता क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही प्रस्ताव दिलाय तसा न करता सगळ्यांना विश्वासात घ्यावं. पण मला असं वाटतंय की आता हे यांनी करावं त्यांनी करावं असं म्हटलं तर हे घोंगडं असंच भिजत राहणार, किंवा मग शासकीय पातळीवरती याच्यावरती काही ना काही एकतर्फी निर्णय होणार.
मग पुन्हा तो हद्दवाढीचा असेल किंवा नसेल, आणि मग झाली हद्दवाढ तर हे नाराज, नाही झाली हद्दवाढ तर तुम्ही नाराज. ते आमची आता सांगतो तुम्हाला. आता आपण म्हणालात याचा पुढाकार मी स्वतः पहिल्यांदा जाऊन मी चंद्रदीप मला एक सिंपल पिन पॉइंटेड प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, भीती आहेत, त्याचं निरसन झालं त्यानंतर तरी तुम्ही हद्दवाढीमध्ये सहभागी होण्यास अनुकूल आहात का? नाही, आमचं म्हणणं असं का हद्दवाढ नकोच आहे, नाही. जसं आम्ही टोल देणारच नाही अशी भूमिका घेतली होती, तशी तुमची भूमिका काय सांगा. आमची भूमिका अशी आहे, आमची ग्रामीण भागातल्या सगळ्या 17 गावातल्या सगळ्या जनतेची भूमिका अशी आहे की आज आमची विश्वासार्हता तुमच्यावरती नाही. बर, महानगरपालिकेच्या कारभारावरती आमचा विश्वास नाही. मेंढचेकर साहेब, पुढच्या वेळेच्या महापालिका निवडणुकीत तुम्हीच उतरा ना. नाही, सांगतो ना तुम्हाला पुढे. तर आपण पुढच्या या काही कालावधीमध्ये आपण असं काम या महानगरपालिकेच्या माध्यमातून करून दाखवा की आम्हाला ग्रामीण भागातल्या जनतेला असं वाटेल की आपणहून या महानगरपालिकेमध्ये आलो पाहिजे. आज आमचा विश्वास नाही. मी जे म्हणलं तोच आहे, आधी कोंबडी की आधी अंड. याचं कारण असं आहे की महानगरपालिकेकडे निधी नाही, त्यामुळे विकास कामं करू शकत नाहीत. निधी मिळवायचा असेल तर लोकसंख्येच्या निकषांची पूर्तता करायची. मला असं वाटतं निधी नाही प्रोसेस आहे साहेब, निधी नाही होणारच आहे साहेब. फक्त कसं आहे, आता मिंचेकर साहेब म्हणतात पहिला करून दाखवा आणि मग आम्ही पाहतो. मग असं ह्यापेक्षा तुम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रात आल्यानंतर तुमचे लोकप्रतिनिधी तर सक्षम असतील ना, ते करून घेतील ना विकास. या नॅचरल प्रोसेसला कोणी खो घालू नये. फक्त यात समज गैरसमज काय आहेत ते दूर करून सगळ्यांनी याला साथ द्यावी एवढी मी आपल्या माध्यमातून विनंती. साहेब, माझं म्हणणं चारुदत्तजी असं आहे की आज निधी नाही आपण म्हणतो, इतकी वर्ष निधी नाही आहे, तर आता आपले पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात आज शहराकडे निधी वळवलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी आपण बजेटमध्ये पाहिलेलं आहे. तर असं असताना तुमच्या शहराला महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्या अगोदर भरपूर मोठ्या प्रमाणात निधी कोल्हापूरमध्ये वितरित झाला, तरी सुद्धा तुम्ही म्हणता की निधी नाही. निधी बाबतीत एकच मुद्दा आहे, तो जमेच्या बाजूपेक्षा महत्वाचा आहे की शहराची लोकसंख्येवर उद्या जे केंद्राकडनं अनेक ज्या सुविधा आहेत, जे काही योजना आहेत, त्याचा फायदा इतर जिल्ह्यांनी उचललेला आहे. उदाहरण मी तुम्हाला साधं सांगतो, आम्ही या 40-42 वर्षात आम्ही 1 इंच वाढवलं नाही. जे शेजारचं सांगली शहर आहे, सांगली शहर आहे, ज्यावेळी महापालिका करायला निघाली त्यावेळी त्या शहराच्या लोकसंख्येवर ते शहर महापालिका व्हायला तयार नाही. शेजारी मिरजेशी चर्चा केली, मिरज महानगरपालिकेनं सांगितलं ठीक आहे जॉईंटमध्ये करू, तरी पण महापालिका झाली नाही. शेवटी कुपवाड घेतलं आणि कुपवाड ही सगळी इंडस्ट्रियल एरिया ती सांगली जिल्ह्याची मुख्य आहे, ती सुद्धा यामध्ये आहे. सांगलीमध्ये ते महानगरपालिका झाले, लोकप्रतिनिधी आले, महानगरपालिकेमध्ये ज्या सुविधा मी महाजन तुम्ही त्याचं ते बजेटचं आपण जरा जाऊन सांगलीमध्ये पाहून या, कुपवाडमध्ये पाहून या, निधीचा भाव एवढ्या करता करून या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो सुरुवातीपासून म्हणतोय की केवळ प्रश्न मांडून आणि केवळ विरोध करून कुठलाही प्रश्न सुटत नाही, त्याच्याबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे. मग कोण करणार? ती सुरुवात प्रत्येकानं स्वतःपासून केली पाहिजे. प्रत्येक जर दुसऱ्याकडे बोट दाखवायला की तुम्ही विश्वास निर्माण करून द्या, जसं आता मेंढचेकर साहेब म्हणले की महानगरपालिकेनं आधी करून दाखवावं की अशी परिस्थिती निर्माण करावी की ग्रामीण भागातील लोकांना वाटावं आम्ही यावं म्हणून. पण दुसरीकडं आज महानगरपालिकेच्या मर्यादा काय आहेत हे आपल्याला माहित असताना त्या मर्यादा कशामुळे आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं हा प्रश्न जोपर्यंत तुम्ही सगळे नेते मंडळी, सर्व पक्षाची नेते मंडळी एकत्र येत नाही, राजकीय सोय बाजूला ठेवत नाही. माझा मतदारसंघ, मला हेही माहिती आहे 2024च्या निवडणुकीच्या वेळेला जी मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे त्याचा आत्ताच काही जणांच्या पोटात गोळा आलेला आहे. माझा भाग मतदारसंघातनं शहरात जातोय का, माझ्या ह्याकडे, हे सगळं मला माहिती आहे. मला वाटतं आता जरा आपली राजकीय सोय बाजूला ठेवूया, शहराच्या दूरगामी विकासासाठी दूरदृष्टीनं जर काम केलं तरच हा प्रश्न सुटणार आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 4ही मान्यवर आले आणि या विषयावरती बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जाता आता पुन्हा एकदा चौघांना विनंती करतो की या चौघांनीच पुढाकार घ्यावा. विरोधी समिती असेल किंवा हद्दवाढ कृती समिती असेल, दोन्ही समितीने एकमेकांशी संवाद करून, चर्चा करून, लोकांना विश्वासात घेऊन जर प्रयत्न सुरू केले तरच हा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा चर्चेची अशीच गुऱ्हाळ रंगतील, अनेक बातम्या येत राहतील, आउटपुट शून्य. आज आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखी एका विषयावर चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.
आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.